मग त्यावेळेस विचारायचं की ज्यावेळेस तुम्ही शून्य अवस्थेत असतात, तुम्ही एकदम डॉट असतात, तुम्हाला काहीच नसतं, अहिल्यानगर शहराचं खूप मोठं आदर वाटतो, कारण मी ह्या शहरातला मूळ नाही इथला, तरी पण ह्या शहराने मला स्वीकारलं. मुलांसाठी कॉम्प्युटर लॅब आहे इथे, त्यानंतर ही लायब्ररी आहे पुस्तकांची, इकडे काही पुस्तक आहे. आणि छोट्या मुलांसाठी आम्ही आता बायजाबाई ऊर्जा आहे बहिरवाडी, तिथे आम्ही 1ली ते 10वीच्या मुलांचं गुरुकुल उभं करतोय ह्या मुलांसाठीच. हे मुलींचं घर आहे आणि ऑफिस पण इथंच आहे. पैसे खाता असं किंवा तुम्ही पैशासाठीच काम करता असं काहीतरी असतं, किंवा तुम्ही व्यसनी आहेत असे ब्लेम लागले जातात. असे 3-4 घटना कार्यकर्ते. माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नगरी लाईफ चॅनल मध्ये. तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील केडगाव भागातील लिंक रोड या ठिकाणच्या सावली नगर म्हणजेच भूषण नगर या ठिकाणी. तर या ठिकाणी सावली नामक एक NGO आहे. तर या ठिकाणी निराधार मुलं असतील ज्यांना संरक्षणाची गरज असते अशा मुलांना या ठिकाणी सांभाळ केला जातो. तर आपण याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या सावली NGOचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांच्याकडनं आपण ही माहिती जाणून घेणार आहोत. तर ते आपल्या बरोबर आहेत. तर हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र परिवाराबरोबर. तर चला बघूयात आपण या NGO बद्दल पूर्ण माहिती. आपल्या बरोबर आहेत NGOचे व्यवस्थापकीय संचालक, आपण त्यांचं स्वागत करूयात आपल्या चॅनलवर. चला. तर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे या नगरी लाईफ चॅनल मध्ये. तर सर्वप्रथम तुमचं थोडा परिचय द्या करून. माझं नाव नितेश बनसोडे, माझं मूळ गाव भंडारदरा, राजूर. हा. तर आपण ही जी NGO चालू केलेली आहे सावली नामक, तर ही कधीपासून आपण चालवत आहे? सावली हे जे घर आहे हे आपण 2001ला सुरू केलं. आम्ही याला घर म्हणतो आणि सोसायटी ऍक्ट खाली याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे 2001ला संकल्प प्रतिष्ठान या नावाने. साधारण आता 24 वर्ष या कामाला होत आहे. 2001 पासून हा प्रवास चालू आहे. आता तुम्ही हा जो चालू केला तर तुम्ही तुमच्या मनात कधी आले, कसं आलं तुम्हाला चालू करावं म्हणून? आपण चालू करण्याच्या मागे अनेक टप्पे असतात, म्हणजे असं काही आपोआपच सुरू होतं असं नाही. आयुष्यात काही घटना घडत असतात आणि त्यातनं माणूस ज्या संवेदना ज्या जाग्या होतात त्या संवेदनेतनं हे काम चालू होतं. तसे चालू झालेलं आहे. याच्या मागे काही अशा भव्य दिव्य प्रेरणा आहेत किंवा असं काही आहे असं काही नाही, की स्वतःला जे जाणवतं, ज्या संवेदना वाटतात आणि आपण ह्या देशात जन्मलो आहे तर आपण काहीतरी म्हणण्यापेक्षा चांगल्या गोष्टी आपण करायला हव्यात. ही जी प्रेरणा ह्या सगळ्या विश्वात किंवा ह्या आपल्या समाजामध्ये जी विखुरलेली असते त्या ज्या संवेदना आहेत त्या कुठेतरी जास्त स्पर्श झाल्या आणि त्या स्पर्श झाल्यामुळे काम चालू झालं. त्याच्यामध्ये मग माझ्या व्यक्तिगत आयुष्याचा पण काही भाग आहे की 2001ला ज्यावेळेस काम चालू केलं त्याची जी पूर्वीची पार्श्वभूमी आहे, तर मी 6 वर्षाचा असताना माझ्या आईचं निधन झालं. त्यानंतर आमच्या कुटुंबाने ज्या पद्धतीने मला सांभाळलं, त्यातनं ज्या काही आजूबाजूला ज्या घटना घडल्या त्याचा काही परिणाम व्यक्तिगत आयुष्यावर होत असतो. म्हणजे तुम्हाला कोणीतरी डॉमिनेट करत असतात, तुम्हाला गरीब म्हणून हिणवलं असतं, तुम्हाला आई वडील नाही म्हणून काही मानसिक वेदना असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या शून्य अवस्थेत जातात त्यावेळेस तुमचं आयुष्य पूर्ण उन्हातलं असतं. त्या एक वेदना असतात. तुम्हाला आईच नाही म्हणून हिणवणारे ज्यावेळेस तुम्हाला अवतीभोवती काही लोक भेटतात त्यावेळेस काही त्या एक भावना जाग्या झालेल्या असतात. आता सगळंच घडतं ते, आणि त्या सगळ्यांचं मिश्रण ज्यावेळेस होतं आणि ज्यावेळेस तो उद्रेक होतो त्यातनं असं काहीतरी घडतं. तसं हे घडलं. मग याच्यामध्ये अनेक लोकांचा पण सहभाग आहे, कारण तुम्हाला ज्यावेळेस कोणीतरी टीका करणारं असतं, डिवसणारं असतं, त्याच वेळेस हे घडतं ना. त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद आहेत की ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे घडलं. पण याच्यात 2 आयुष्य घडत असतात. एक तर तुम्ही खूप नकारात्मक होतात आणि दुसरं एक चॉईस असतं सकारात्मक. फक्त माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं पण खूप भेटली मला, की माझ्या अवतीभोवती जी माझ्या वयाने मोठी होती परंतु त्यांनी मला मित्रत्वाचं सोबत दिली. अशा सगळ्या लोकांचं पण ह्याच्यामध्ये वाटा आहे की त्या सगळ्यांच्या प्रेमाने, संवेदनेने मला असं वाटलं की आपण खरंच ह्या आयुष्यामध्ये खूप चांगलं काहीतरी करायला हवं, आणि ते होत गेलं. मग 2001ला ज्यावेळेस काम चालू केलं त्यावेळेस माहित नव्हतं की कसं करायचं काम, काय करायला पाहिजे. म्हणजे जसं संस्था रजिस्ट्रेशन करायला जे 250 रुपये लागतात त्या काळात लागायचे, तर तेवढे पण पैसे खिशात नव्हते, परंतु करायचं काम.
किंवा काही संस्थांमध्ये मी ज्यावेळेस कार्यकर्ता म्हणून काम पण करायला गेलो किंवा बघायला गेलो त्यांच्याकडे, त्यावेळेस काही त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकायला मिळाल्या असं आहे. काही संस्थाचालकांनी हिणवलं पण देखील त्यावेळेस, की तेही अनुभव पाठीशी आहेत, की हिणवणं आहे, तिरस्कार करणं आहे, असंही घडलं. ज्यांना आपण खूप मोठं मानतो त्यांच्यातलं व्यक्तिगत आयुष्यातला कोरडेपणा पण त्यावेळेस जाणवतो. ते पण स्वतःला घडवण्यासाठीच असतं, की तुम्ही रडगाणं किती करायचं आयुष्याचं. रडगाणं करण्यापेक्षा तुम्हाला त्यातनं काय चांगलं घेता येईल ते घेत घेत हा प्रवास सुरू असतो. तसा तो सुरू राहिला. म्हटलं तर खूप नकारात्मकता होते, परंतु म्हटलं तर त्याच्यातनंच खूप सकारात्मकता पण होते, की तुम्हाला काय नेमकी चॉईस करायचं तर तुमचं आयुष्य आणि तुम्ही असता ते. म्हणजे कोणाला दोष द्यायचा का तर काहीच नसतं. कोणाला चांगलं म्हणायचं तर असंही काही नसतं. म्हणजे चांगलं आणि वाईट ह्याच्या पलीकडे एक प्रवास असतो आणि तो सुरू राहिला आणि त्यातनं हे घडत गेलं. 2001ला काम चालू केलं त्यावेळेस मी पत्रकारितेचा एक कोर्स होता आमच्याकडे जर्नलिझमचा, त्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं होतं आणि त्यातनं मग काही परिचय झाला, काही ओळखी झाल्या आणि त्याच वेळेस मी रजिस्ट्रेशन करून एक कामाला सुरुवात केली. मग त्यावेळेचे जे काही मित्र होते ते थोडी थोडी मदत करायचे. त्या मदतीतनं मग तो मुलांचा जो खर्च आहे, म्हणजे 3 मुलांना घेऊन ज्यावेळेस काम चालू केलं ते सुरू झालं. सुरुवातीला हे काम करताना एका छोट्या गावात शेजारच्या एक 250 रुपये खुली भाडं घेऊन केलं. तिथे 1 वर्ष थांबलो. मग परत भूषणनगरला आम्हाला एक घर मिळालं, 1 रूम किचन. मग तिथे काही 6-7 मुलांना घेऊन राहायला लागलो. नंतर सील झालेल्या रो हाऊसिंग ज्या म्हाडाच्या होत्या त्याचे अध्यक्ष किसनराव लोटके सर होते. त्यांनी खूप प्रेमाने मला 3 रो हाऊसिंग दिल्या आणि तिथे राहायला लागलो. मग त्याच काळामध्ये मग काही आम्ही हे काम करतो म्हणून काही पत्रव्यवहार पण झाले आणि खूप पत्रव्यवहार झाले. म्हणून पुण्याचे जे आयुक्त असतात महिला बाल कल्याण विभागाचे, त्यावेळेस माहित नव्हतं असं काही विभाग असतो किंवा असं काही असतं. ते चौकशीला आले. ते म्हटले तुम्ही तर सील झाले रो हाऊसिंग मध्ये राहता, कसं काय तुम्ही काम करू शकता, ते अनधिकृत आहे. कारण आकडा टाकून लाईट घ्यायचं त्याच्यावर मालकी हक्क नव्हता. परंतु म्हाडाचे जे अध्यक्ष ते आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्याच्यामुळे त्याही त्रासात आम्ही, म्हणजे काम सुरू झालं आणि संकट आणि त्रास असं सुरू झालं. मग त्यावेळेस विचार यायचे की ज्यावेळेस तुम्ही शून्य अवस्थेत असतात, तुम्ही एकदम डॉट असतात, तुम्हाला काहीच नसतं, टीम नसतात, पैसे नसतात, तुम्ही जात नावाची गोष्ट तुमच्या पाठीशी नसते आणि असं काहीच नसतं, त्यावेळेस ना खूप त्रासात ना तुम्हाला संघर्ष. कारण स्पार्क व्यक्तिगत स्पार्क असतो, कोबड्या कोणत्याच नाही. म्हणजे माझा बाप कोणीतरी काही चांगलं आहे असं काही नाही, किंवा मी एखाद्या संघटनेबरोबर काम करतो असंही काही नाही, किंवा अजून काहीतरी आहे भव्य दिव्य असंही काही नाही. मग ज्यावेळेस तुम्ही शेवटची व्यक्ती असतात ना त्यावेळेस तुम्हाला खूप सत्वपरीक्षा द्यावं लागतं. मग त्यावेळेस तुम्हाला अनेक बदनाम्यांना सामोरं जावं लागतं. म्हणजे कार्यकर्त्याच्या आयुष्यात 3 बदनाम्या असतात, की एक तर तुम्ही तुमचे काहीतरी कोणाशी तरी रिलेशन आहेत असं, किंवा तुम्ही पैसे खाता असं, किंवा तुम्ही पैशासाठीच काम करता असं काहीतरी असतं, किंवा तुम्ही व्यसनी आहेत असे ब्लेम लागले जातात. असे 3-4 घटना कार्यकर्त्याच्या आयुष्यात घडतात. ते सगळं घडत असतं. परंतु म्हणून ते तुम्हाला संपवण्यासाठीच असतं सगळं, की तुम्ही कसं थांबता. परंतु मला एक आतून नेहमी स्वतःच्या चिंतनातनं म्हणा किंवा माझ्या आयुष्यामध्ये जे साहेबराव आवरे म्हणून एक खूप थोर मार्गदर्शक आहेत, त्यांचं प्रचंड वाचन आहे आणि सगळ्याच प्रकारचं म्हणजे आध्यात्मिक असेल बाकीचे सगळ्यांचं, तर ते एक चिंतन करणारी अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात त्या काळामध्ये आली आणि त्या सान्निध्यात त्यांनी मला खूप उभारी दिली. त्याच्यामुळं मी तर तसं त्यांच्या विचार जे यायचे त्या प्रेरणा मला मिळत गेली. त्याच्या आधी मग काही मित्र होते, म्हणजे आमचे शेवगावचे दीपक कुलकर्णी असतील, अजून असे बरेच मित्र, किंवा स्थानिक काही आता लोटके सरांसारखे हे असे ज्येष्ठ लोक, खानदेशी साहेब आहेत, म्हणजे असे खूप आहेत. असे नाव घेणे अशी खूप संख्या आहे, की अशी पण खूप माणसं अवतीभोवती उभी होती. म्हणजे आमच्या केडगावला प्रताप शेळकी काका आहेत, असे सगळे अनेक असे आहेत की त्यांचं नाव आता सगळ्यांचे नाही घेऊ शकत, पण असे खूप माणसांनी मला ना त्यावेळेस खूप मोठा आधार दिला आणि मला खूप प्रेमाची वागणूक दिली. म्हणजे ज्यावेळेस मला पहिला पुरस्कार मिळाला 2004ला, त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये जे कुटुंब आलं, अनिल काळे आणि हेमा काळे, त्यांनी मला मुलगा म्हणून मानलं आणि मुलासारखं सांभाळलं. त्यांनी मला लक्ष दिलं माझ्याकडे. आजही ते मला दर महिन्याला पॉकेट मनी पाठवतात
कधी कधी असतं ना, कार्यकर्त्याला खूप अवघड असतं की तुमचा खर्च कशात चालतो. तर ते आहे. माझा वर्ग मित्र आहे योगेश राजगुरू, तो माझे सगळे व्यक्तिगत खर्च भागवतो. एक दिनेश गुरु म्हणून आहे, मला कपडे नसेल काही नसेल तर तो पाठवतो. म्हणजे ह्या छोट्या गोष्टीत, पण हे छोट्या नाहीयेत ह्या, म्हणजे भौतिक दृष्ट्या खूप छोट्या आहेत, पण त्या आध्यात्मिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या त्या खूप मोठी मोठी गोष्ट आहे की तुम्हाला कार्यकर्ता म्हणून जपणारे ज्यावेळेस माणसं अवतीभोवती असतात त्यावेळेस तुम्ही काम करायला अजून प्रेरक होतात. आणि ती प्रेरणा ह्या लोकांकडनं मिळत गेली. तसं तो खूप कठीण काळ होता 2031 आम्ही छोट्याशा जागेत राहायचो, 41 मुलं असायचे आणि असा खूप मोठा संघर्ष होता. पण त्यामध्ये प्रवीण दवणे सरांनी माझ्यावर जे लिहिलं त्यातनं पहिल्यांदा त्यांनी एक लेख लिहिला, त्यातनं मुंबईला पुरस्कार मिळाला प्रभुराम स्मरण. मग ETV संवादचे राजू कोरळकरांनी ETV संवाद मध्ये घेतलं. त्यानंतर 2008 माझ्या आयुष्यामध्ये अजून एक चांगली व्यक्ती आली, संजय उपाध्याय, ज्यांचं गप्पाष्टक नावाचा कार्यक्रम ते करतात. त्यांनी एक कार्यक्रम दिला, त्यातनं काही निधी चांगली उभी राहिली. त्यातनं आम्ही मुलांचं एक घर उभं करू शकलो 2 गुंठ्याच्या जागेमध्ये, 2000 स्क्वेअर फूट जागेमध्ये. आणि 2000 स्क्वेअर फूट जागा त्यावेळेस आम्हाला खूप वाटायची की झालं बुवा आता मुलांना काहीतरी राहायला मिळालं. परंतु काळाच्या ओघाने नियम बदलतात. मग थोडस आम्ही ज्यावेळेस आम्ही तिथून शिफ्ट झालो इथं आता जिथे आहोत आपण भूषण नगरला, तर आम्ही कमी म्हणजे सगळे मिळून आमचं 3200 स्क्वेअर फूट जागा, शेजारचे भाड्याचे घर आम्हाला मिळालेले होते राहायला. मग त्याच्यामुळे एक 60 ते 70 मुलं आमच्या इथे राहायची. हा, पण 2015 नंतर परत क्रायटेरिया बदलला, आम्हाला पत्र आलं आणि मग कळालं की आता आपण एवढे मुलं नाही सांभाळू शकत. मग 70 मुलांवर परत आम्हाला 20 मुलांचीच मान्यता आहे अशा जागेत. आणि मग आता शेजारच्या जागेत अजून 10-12 मुलांनी ठेवले. असं एक आता सगळं मिळून म्हणजे कार्यकर्ते आणि मुलं असं सगळं मिळून 50 मुलांचं कुटुंब आता इथे राहतं. परंतु ह्या जागा खूप अपुऱ्या आहेत, कारण मुलांना स्पेस हवी असते. आणि आपल्याकडे जी मुलं येतात ती सगळी काळजी आणि संरक्षणाची मुलं असतात. म्हणजे याच्यात 2 गट आहेत. एक आहेत आर्थिकदृष्ट्या गरीब आणि हुशार मुलं. तुम्ही ज्यावेळेस घेतात त्यावेळेस तुम्ही त्यांची उपजत हुशारी असते, फक्त परिस्थिती गरिबीची असते. आणि त्यांना मग आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करायचं एक स्वप्न असतं किंवा आपलं घर आपल्याला उभं करायचं स्वप्न घेऊन ती मुलं जातात. आमच्याकडे आलेली मुलं पूर्ण वेगळी असतात. म्हणजे कशी वेगळी असतात, तर ह्या मुलांना काळजी संरक्षणाची गरज असलेली मुलं म्हटलं जातं. म्हणजे अचानक 8वीला असताना त्याचे आई वडील जातात, मग त्याला कोणी सांभाळायला तयार नसतं, त्याचं आयुष्य सगळं विस्कटलेलं असतं. त्याच्या आधीची गरिबीच्या नंतर झालेला हा नैसर्गिक आघात, त्यानंतर पळून गेलेली मुलं असतात, कुठेतरी पोलिसांना सापडतात, पोलीस आणून देतात, बालकल्याण समितीच्या तर्फे आम्हाला ते मिळतात. आणि मग घ्यायचं आणि मुलांना कसं सांभाळायचं आणि जॉब कसा करायचा. इन 200 ते 300 रुपये रोज मिळतो तुम्हाला ग्रामीण भागात आणि शहरी भागात. 5,000 रुपये भाड्यालाच जातात. ते एकट्या स्त्रीने काय करायचं, म्हणजे 2 जर तिला मुलं असेल तर कसं सांभाळायचं, हे मोठं विदारक आहे. म्हणजे आपल्याला बोलताना सहज असं म्हणता येतं की समजा ठीक आहे तुमचे मिस्टर वारले तर त्या बाईने त्या मुलांना सांभाळू, कसं सांभाळू आपण तिने, म्हणजे मोठा पेच असतो हा. पण तरी ह्या सगळ्या प्रक्रियेतनं ती बाई लढत असते तिचं आयुष्य, आणि तिला मुलांनाही सांभाळणं शक्य नसतं, कारण तिने कामाला गेली तर मुलांचा प्रश्न येतो की त्याची काळजी कोणी घ्यावी, त्या मुलाला संरक्षण कोणी द्यावं. बरं, पूर्वीसारखी आता परिस्थिती नाही राहिली की आजूबाजूचे लोक त्या मुलाला प्रोटेक्ट करतील. आता माणूस हळूहळू फ्लॅटमध्ये एका घरामध्ये अडकत चाललाय. तर त्यावेळेस मग ह्या मुलांचे प्रश्न भीषण होत चालले जातात. म्हणजे एकल पालक असलेल्या कुटुंबातल्या आणि त्यातल्या त्यात गरीब परिस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, अशा महिलांचे प्रश्न अजून बिकट होत चालले आणि त्यांच्याबरोबर त्या मुलांचे पण बिकट प्रश्न होत आले. बरं, यांच्यासाठी कोणी काही करावं का, काय मोठ्या काही योजना आहेत का, तर काहीच नाही. आता आम्ही महिला बालकल्याण विभाग समजा मान्यता मिळाली तर एका मुलाला साधारण 2000 ते 22 रुपये महिन्याला मिळतात. आता एका मुलाला 2000 रुपये मिळाले, समजा आपल्याकडे 20 मुलं आहेत, महिन्याचे किती मिळणार, 40. त्यातनं सगळे 40-40 मिळणार आहे का नाही, त्यात 10-20% कट होऊन हातात 30,000 रुपये येणार. वर्षाला किती झाले, 3.5 लाख रुपये. आता तुम्ही सांगा 30,000 रुपये फक्त 20च मुलं असतात का, तर नसतात. त्याच्या अवतीभोवतीचे सगळं अजून काय असतात, हा देखभाल असतात, सगळं असतं. इथे साधा एखादा MSW झालेला मग क्रायटेरिया, त्याला नियम असतात की तुम्हाला जर हे मुलं सांभाळायचे तर MSW असलेलाच तुम्ही इथं अधीक्षक पाहिजे. बरं, मुलांना वेगळा पाहिजे, मुलींना वेगळा पाहिजे. 15,000च्या आत आता कुणी नोकरी करायला तयार नसतं. हा, म्हणजे ते 30,000 आले की ते फक्त अधीक्षकाच्या पगारापोटी तेवढे पैसे जातात. मग त्यासाठी मुलींना वेगळ्या केअरटेकर ठेवा, मुलांना वेगळ्या ठेवा, मग त्यांना कमीत कमी 8-9 हजार रुपये तर द्यावं लागतं. बरं, जेवण खाऊन 10-12 हजारापर्यंत जातं, म्हणजे त्यांना गेले की 25,000. मग स्वयंपाकवाली, त्यांचे मदतनीस, त्यांना कमीत कमी 20-25 हजार. म्हणजे
हे जे आहे लाखभर रुपये तर नुसते मुलांना सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांवर मानधनापोटी खर्च होतो. शासनाचे मिळणार 30-35 हजार रुपये तुम्हाला हे करायचं हे सगळं. आणि मेसेज असा समाजात पसरला जातो की तुम्हाला अनुदान आहे ना, आता काय करायचं तुम्हाला. आणि अनुदान किती आहे एका मुलाला? वर्षाला साधारण 20,000 रुपये. आता तुम्ही सांगा 20,000 काही होतं का? आता काहीच होत नाही. आता महागाईची जर विचार केला आपण, साधं लाईट बिल महिन्याचं भरायला 7,000 रुपये जातात पटकन निघून. फोन बिल, पोरांचे मोठे मुलं असतात कॉलेजला जाणारे, त्यांचं रिचार्ज व्हाउचर करायला तेवढे पैसे निघून जातात. आजारी पडल्याचा खर्च वेगळा असतात, ट्रॅव्हलिंगचा वेगळा असतो. बरं नुसतं लाईट बिल फोन बिल नाही झालं, तुम्हाला पोषक आहार पण द्यावा लागतो. मग आता शासनाला तरी काय म्हणावं आपण? आता शासनाने काय काय करावं हा पण मोठा प्रश्न आहे. म्हणजे खरं हे शासनानेच करायला पाहिजे, पण असा आपण विचार करू की शासनाने करायला पाहिजे. जर शासनाने केलं तर मग सामाजिक संवेदनांचं काय? आम्ही ज्यावेळेस हे काम चालू केलं होतं त्यावेळेस म्हणजे मीच होता, तर मला असं वाटायचं की संवेदना वाढल्या पाहिजे. नक्कीच म्हणजे मला आपल्या अहिल्यानगर शहराचं खूप मोठं आदर वाटतो, कारण मी ह्या शहरातला मूळ नाही इथला, तरी पण ह्या शहराने मला स्वीकारलं, मला प्रेम दिलं, माझ्यावर विश्वास दाखवला. असं करत करत साधारण 7,000 कुटुंब ह्या कामाशी जोडले गेले. मध्यमवर्गीय आहेत, याच्यामध्ये खूप भाजी विकणाऱ्यापासून तर रिक्षा चालवणारे काही आमचे कार्यकर्ते आहेत, ते पण आहेत, आणि काही उद्योजक पण आहेत त्याच्याबरोबर. हे सगळे आहेत. मग आता रोजचा दिवसभराचा सगळा खर्च म्हटलं ते 5-6 हजार रुपये असं होऊन जातो. हे जर सगळं जर असं एकदम गोळाबिरीज केलं तेवढा खर्च होतो. आता हा खर्च भागवण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात ह्या सगळ्या. आणि हे सगळं करत असताना मग आम्हाला प्रश्न पडतो की संवेदना ज्या आहेत ह्या सगळ्या त्याच्यात महत्वाची गोष्ट करते. आता संवेदनांचं काय की आता एखादं कुटुंब आहे समजा, ते आपलं आलं इथं, आता त्यांना काय वाटतं त्या कुटुंबाला की त्यांना वाटतं आपल्याला काहीतरी द्यायचंय, काहीतरी करायचंय, ही इच्छा असते. आणि मग अशी केंद्रच नसतात ना की आपण जावं बघ तिथं, त्या मुलांशी थोडस बोलावं, आपण त्या वातावरणामध्ये राहावं. मग हे सावली तसं केंद्र बनत गेलंय कुटुंबासाठीच. मग ते कुटुंब येतात, मुलांशी गप्पा मारतात, मग कोणीतरी जेवणाची पंगत देतं, कोणीतरी किराणा देतं, कोणीतरी भाजीपाला देतं. म्हणजे ह्या ज्या मूलभूत गोष्टी, त्या अत्यावश्यक गोष्टींसाठी ही माणसं अवतीभोवती उभी राहतात. पण त्याच्या पलीकडची एक लेवल असते परत, म्हणजे मुलांना राहायला चांगली जागा असावी लागते, चांगलं घर असावं लागतं, त्यांना चांगले शिक्षक असावे लागतात. मग आमची कोंडी तिथे सुरू होते. एखादा चांगला शिक्षक जर ठेवायचं म्हटलं मुलांना शिकवणार, तर तो 20,000च्या आत येत नाही काम करायला. व्हॉलेंटियर येऊन काम करायची कोणाची इच्छा नसते. आता आम्हाला खूप जण म्हणतात व्हॉलेंटियर तुम्ही का नाही बघत. आता व्हॉलेंटियर आम्ही खूप जणांना आव्हान केलेलं आहे, खूप जणांना आम्ही म्हणतो तुम्ही इथे येऊन गणित शिकवा, इंग्रजी शिकवा, कॉम्प्युटर शिकवा. पण सत्य बोलायचं म्हटलं ना तर आजपर्यंत असं घडलं नाही. म्हणजे खूप तुरळक येतात, पण त्यांचं पण आयुष्य असतं स्वतःच, त्यांना पण प्रपंच आहे, त्यांना पण आर्थिक उलाढाल करणं गरजेचं आहे, त्यांना घर चालवायचं असतं. ते तरी किती वेळ देतील इथं हा पण प्रश्न पडतो. म्हणजे त्यांनी व्हॉलेंटियर येऊन 1-2 तास ठीक आहे हो, पण तुम्ही आयुष्यभर नाही ना तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करू. मग शेवटी परत प्रश्न येतो मानधनाचा. आता MAWचा पोरगा जर इथे जॉबला आला तर तो कमीत कमी म्हणतो मला 15,000च्या पुढे पगार द्या. भले त्याची शिकण्याची सुरुवात असते, त्याला खूप येत नसतं, पण त्याला लागतात तेवढे. त्याचंही कारण त्याला पण घर चालवायचं असतो, तो पण मध्यमवर्गीय कुटुंबातला असतो, त्यांनी स्वप्न बघितलेले असतात की मी माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करावं. पण हे सगळ्यांच्याच अडीअडचणी द्या. म्हणजे काम करणाऱ्या लोकांना मानधन असतं, संस्थेकडे तेवढी मुबलकता नसते, आणि मग ती सगळ्यात मोठी भयानकता असते, कौटुंबिक भयानकता म्हणता येईल त्याला. पण तरी पण आम्ही असा विचार करतो की सावली म्हणजे एक संवेदनांचं एक घर असावं, ते जिथे प्रेमाची देवाणघेवाण व्हावी, शांतता प्रस्थापित व्हावी, प्रेम वाढवं एकमेकांबद्दलचं, असं एक ठिकाण बनत चाललंय. आणि हाच आमचा जो 5,000 वर्षांचा इतिहास बघितला, बुद्ध आहेत, महावीर आहेत, कृष्ण आहेत, किंवा आपले सगळे संत आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकाराम आहेत, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत. ह्या सगळ्यांच्या ज्या प्रेरणा आहेत ना, त्या फक्त पुस्तकात नाही, ह्या सगळ्या चराचरात म्हणतो आपण, ह्या सगळ्या विश्वात अशा त्या पसरलेल्या आहेत. त्या फक्त त्या कुठंतरी एकमेकांच्या बरोबर चालत राहतात आणि हा प्रवास सगळ्यांचा चालू राहतो. तसा हा सावलीचा प्रवास. आम्ही असा विचार करतो तो असाच चालू राहावा. म्हणजे आणि छोट्या मुलांसाठी आम्ही आता बायजाबाईजीवर जे आहे बहिरवाडी, तिथे आम्ही 1ली ते 10वीच्या मुलांचं गुरुकुल उभं करतोय ह्या मुलांसाठीच. तर आमच्या असं लक्षात आलं की ही जी मुलं आहेत आमच्याकडे काळजी संरक्षणाची, तो 5वीला येतो तर त्याला अ आई येत नसतं, ABCD येत नसते, लिहिता वाचता येत नाही. आता लिखाण वाचनाची क्षमता नसलेली मुलं ज्यावेळेस शहरातल्या शाळेत जातात त्यावेळेस शहरातल्या शाळेतली मुलं थोडीशी पुढे गेलेली असतात, आमची मुलं मागे राहतात. मग आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स अजून लूज होतो, ते अजून पाठीमागे राहत जातात. असा हा दीर्घकाळ अनुभव आहे.
पण आमच्या पण कमतरता काय आहे की आम्हाला पण चांगले शिक्षक मिळत नाही इथे शिकवावे, की आम्ही पण त्यांना खूप मोठं मानधन नाही देऊ शकत. बरोबर. जर आम्हाला कोणी जर म्हटलं की आम्ही 20,000 रुपये देतो बस शिक्षकाचे, तुम्ही एक शिक्षक लावा, तर ते सोपं आहे. पण आता 20,000 रुपये घ्यायचे कोणाकडून आणि द्यायचे कोणाला? म्हणजे परत प्रश्न येतो की पैशांचा, म्हणजे एवढं मोठं भांडवल आणायचं कुठून? मग परत शेवटी असा विचार करतो, जे आहे तशा पद्धतीने जितकं चांगलं करतील तेवढं करत राहावं. आता शाळेत पाठवलं तर शाळेत जातात 9 तास मुलांचे, 9 तासात 4 तासच फक्त तो मुलगा शिकतो म्हणजे ऐकतो. त्या ऐकण्यामध्ये काय शिकतो हा मोठा प्रश्न आहे परत आम्हाला. कारण परत शाळेतून आलं की त्याला काहीच येत नसतं. आणि हे सगळे धोरणं असे एकमेकांमध्ये असे अडकलेले. तर ही मुलांचा जो गट आहे आपल्याकडे येणाऱ्या, ही पूर्ण काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं आहेत. म्हणजे ह्यांना खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या मदतीची गरज आहे या मुलांना, आणि नेमकी ते तिथे घडत नाही. शाळेतल्या वातावरणात ह्या मुलांना पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही. इथे आपल्याला फक्त आपण त्यांना काळजी संरक्षणाची मुलं म्हणून आपण फक्त तेवढ्याच गोष्टी देऊ शकतो. परंतु अजून जर ह्याच्यात घुसळण झाली, अजून काही संवेदनशील माणसं जोडली, तर ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काही करता येईल. की ह्या मुलांना स्किल देणारे काही लहानपणापासून शेती शिकवणं आहे, सुतारकाम आहे, प्लंबिंग आहे, इलेक्ट्रिकल आहे, हे पहिलीपासूनच यांना शिक्षण द्यायला आपण पाहिजे, असं आम्हाला तरी या 24 वर्षाच्या अनुभवातून वाटतं. आणि त्याच्याबरोबर मग ज्याला अभ्यासाची आवड आहे त्याला मग भाषीय ज्ञान म्हणजे भाषा शिकवल्या पाहिजे. म्हणजे मराठी भाषा, इंग्रजी, हिंदी, ते भाषेमध्ये त्यांना पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि मग पोट भरण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त या मुलांना शिकल्या पाहिजे. आता ह्याच्यामध्ये हा मुलांचा जो गट आहे हा असा विस्कळीत आहे सगळा, म्हणजे सगळी कोंडी आहे आमची. म्हणजे आता हा मुलगा येतो आमच्याकडे, त्याला अभ्यासाची आवड नसते, त्याला लिहितच वाचता येत नाही, तर तो कसं चांगलं क्वालिफिकेशन करणार? काहीच करू शकत नाही. फक्त एकच आहे, तो भावनिक स्तरावर तो थोडासा विकसित होतो. म्हणजे रागीट असेल तर प्रेमळ होतो, हिंसक असेल तर अहिंसक होतो. त्याला जेवण करायचं कसं हे माहित नसतं, तो जेवण करायला शिकतो. त्याला स्वच्छतेचं काहीच माहित नसतं, मग तो हळूहळू स्वच्छता करायला लागतो. एकमेकांशी प्रेमाने वागायचं माहित नसतं, तो प्रेमाने वागायला लागतो. हे बदल मात्र आम्ही घडवतो, हे सावलीमध्ये घडतात. एक बॉन्डिंग लेवल त्या मुलांची वाढवतो. समाजाविषयीची कृतज्ञता त्यांच्या मनामध्ये प्रेरित करतो आम्ही, की हा समाज आहे, हा आपलं हे असं संविधान आहे, आपल्याला अशा पद्धतीने जायचंय, एकमेकांना सांभाळून जायचंय. तो एकोपा तयार करतो. म्हणून ते जास्त मोठे झाल्यावर खूप हिंसक नाही होत किंवा विध्वंसक नाही होत. आणि तेवढंच एक समाधान आहे की एक मुलगा जरी अशी मुलं जर बाहेर पडली, म्हणजे आता कमीत कमी आमच्या इथं राहून गेलेली 1501 मुलं आहेत. आता तुम्ही म्हणाले ही काही खूप मोठी झाली का, तर अजिबात काही अशी भौतिकदृष्ट्या खूप नाही मोठी झाली, पण आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला किंवा स्व म्हणून काही जर आपण विचार केला, की मूल्य म्हणून विचार केला, तर ही खूपच मोठी झालेली मुलं आहेत. म्हणजे यांच्यात ती कृतज्ञता आहे, नम्रता आहे, तो प्रेमळपणा आहे, एकमेकाला समजून घेण्याच्या गोष्टीत हे मात्र आमच्या सावलीतली मुलं खूप शिकली आणि ती विकसित झाली या बाबतीमध्ये. हे मात्र खूप छान आम्हाला वाटतं. आता जर तुम्ही म्हणलात की हा डॉक्टर झाला का, तो इंजिनियर झाला का, तो क्लासरूम अधिकारी झाला, तर अजिबात नाही, होऊच शकणार नाही तो. म्हणजे आत्ता तरी नाही होऊ शकणार, कारण तशी रचना नाही आपल्याकडे की आपण एकदम भाषा येणारे चांगले शिक्षक ठेवू शकतो का, नाही ठेवू शकत. एकूण मुलं किती, मुली किती आहेत सध्या? आता आपल्याकडं 15 मुलं 15 मुली आहे. त्यात 20 मुलं हे 18 वर्षाच्या आतली आहे आणि 10 मुलं जी 18 वर्षाच्या पुढची आहे. आणि आज आपली आणि अजून जे बाहेर जे शिकतात ते अशी 10 मुलं आहेत आपली, की जे अजून मोठ्या ह्याच्यात शिकतात. आणि या सावली संस्थांमध्ये कमीत कमी वयापासून ते आपल्याकडे आता म्हणजे 6 वर्ष ते 24 वर्षापर्यंतचे मुलं आहेत. काही मुलं आपली MAW पण झाली, काही मुलांनी ITI चे कोर्सेस केले, काही मुलं स्वतःचा व्यवसाय करतात, काही मुलांनी टेम्पो घेतले, काही मुलं प्लंबिंगचं काम घेतात, काही इलेक्ट्रिकलचं काम घेतात. अशी पण मुलं आहेत. काही कॉम्प्युटरच्या सेक्टरमध्ये काम करतात, हार्डवेअर सॉफ्टवेअरची कामं करतात, काही स्वतः काही इन्शुरन्स मध्ये काम करतात. म्हणजे असे सगळे प्रकारे आहेत. आता आमची एक मुलगी आहे की माझी विद्यार्थिनी, तिने सगळ्या कामगारांच्या प्रश्नासाठी काम करते. त्यांना कामगार कायद्याचं त्यांना हे देणं, त्यांना ते सर्टिफिकेट मिळवून देणं, अशी कामं ती करते सगळी. आणि त्या दृष्टीने तिने पण 1,500-2,000 हजार जवळजवळ महिलांना त्या कायद्याखाली त्यांना प्रमाणपत्र ते मिळून दिलं त्यांना. अशी पण एक मुलगी काम करते. पण ते त्या पातळीला करतात. दुसरं असं स्वप्न आहे आमचं, म्हणजे पहिल्यापासून आहे की संस्था तुम्हाला काहीतरी करते म्हणून तुम्ही सततच त्या संस्थेच्या वजाखाली पण नाही राहायला पाहिजे. ते फ्रीडम पण असलं पाहिजे आणि ते नॅचरल असलं. आजूबाजूला वस्त्या वाढत चालल्यात, ते सगळ्यांचे कुटुंब आहेत आजूबाजूला, ते कुटुंब म्हणून त्यांना पण शांतता हवी असते. आता आमच्या मुलांकडनं शांतता नाही अपेक्षित करू शकत आहे. आमच्या मुलं आरडाओरडा करणार, आमच्या मुलांना ओरडावंसं वाटणार, आमच्या मुलांना खेळावंसं वाटणार. त्यांनी त्यांच्या भावना का दाबून ठेवा हा प्रश्न आहे. सगळ्या नगरकरांना
जे जे हा व्हिडिओ पाहतील त्या सगळ्या मित्रांना नम्रतेची विनंती करतो, तुम्ही ह्या सगळ्या मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा. ह्या मुलांना 365 दिवस पंगत लागते, ती पंगत तुम्ही द्या. त्यानंतर आता घर बांधायचं म्हटलं तर साधारण 1100 स्क्वेअर फूट एका स्क्वेअर फूटला मदत लागते. तर असं आम्हाला 10,000 स्क्वेअर फूटसाठी मदतीची गरज आहे. तुम्ही 1100 रुपये देऊन करा किंवा डायरेक्ट एखादं रूम बांधून द्या, एखादं टॉयलेट बांधून द्या, एखादं किचन बांधून द्या, मुलांना झोपण्यासाठीची व्यवस्था करा. अशा सगळ्या मदतीची गरज आहे. पण आम्ही विश्वास देतो की इथं खूप चांगली मुलं घडलेली आहेत, घडत आहेत आणि पुढे पण घडणार आहेत. एवढं मात्र 100% आम्हाला विश्वास आहे आमच्या सगळ्या सावली परिवाराला. आमच्या बरोबर आता 101 कार्यकर्ते ज्याचा त्याचा वेळ देऊन, म्हणजे सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत, नोकरी व्यवसाय करणार आहेत, ते आपला सगळ्यांचा वाटा इथे देत राहतात, काम करतात सगळेजण. त्याच्यामुळे चालू आहे. मी जरी समोर दिसत असलो तरी मी काहीच करत नाही खरं, हे सगळे मित्र याला सपोर्ट करतात. म्हणून बघा ना, आज 1.5-2 लाख रुपये महिन्याचा खर्च होतोय, कुठली देणगी न मागता, कुठे पावती पुस्तक घेऊन जात नाही आम्ही, तरी होतंय. हे नगर शहरातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. त्यांना वाढदिवस करायचं तर ते जेवणाची पंगत देतात, कुणी किराणा देतं, कुणी मग काही ह्या ज्या बांधकामासाठी जे कोणाला मदत द्यावीशी वाटतं ते देतात, कुणी एखाद्या मुलाला समजा शैक्षणिक काही मदत करायची ते करतात. असं ज्याच्या त्याला शक्य, कुणी पेन आणून देतं, एखादा आमचा मित्र असतो तो 5 गाड्या भाजीच्या आणून देतो, एखादं खूपच सर्वसामान्य तो म्हणतो की मला ना फक्त 2च किलो डाळ देता येईल, मला आणून देतो. काही मित्र आमचे भाजी मार्केट मधले ते म्हणतात, आम्ही तिथं ते काम करतो, वर्कर आहेत ते साधे, ते म्हणतो आम्ही ना 10 किलो कांदे आणून देतो, ते आणून देतात. कुणी 10 किलो बटाटे आणून देतं, कधी कुणी टोमॅटो, म्हणजे ते कधी ज्यांना जसं शक्य होईल बुवा तसं ते करतात. म्हणजे अशा मदतीची गरज आहे. पण आता ही तर आहे, ह्याच्या पलीकडच्या पण मदतीची आता गरज आहे. कोणीतरी एका मुलाचं वर्षभराचं पालकत्व घ्यावं की त्याचं साधारण 50,000 ते 60,000 रुपये खर्च येतो. एखाद्या मुलाचा प्रवास खर्च जवळ वर्षाला पण 36,000 रुपये येतो, म्हणजे 3,000 रुपये महिना त्याला प्रवासाला लागतात. अशा माणसांची गरज आहे की जे कॉलेजला जाणारी मुलं आहेत. तर अशा खूप गरजा आहेत वेगवेगळ्या पातळीवर. कोणीतरी लाईट बिल भरायला मदत करावी, कोणी फोन बिल भरावं, कोणी सिलेंडरचा खर्च आहे. आपल्या या संस्थेमध्ये जर एखाद्याला मदत करायची असेल तर तो कशा पद्धतीने करू शकतो, नाही का? आपल्याला एक 365 कुटुंब गरजेचे आहेत सावलीसाठी, की त्या कुटुंबाने 1 दिवसाची जबाबदारी घ्यावी. आता अंदाजे 1 दिवसाचा खर्च आपला सगळा 5,000 रुपये येतो. तर 5,000 रुपये देणारे 365 कुटुंब आपल्याला हवे आहेत, की जे सातत्याने ह्या मुलांच्या पाठीशी, मुलांच्या सोबत भक्कमपणे उभे राहतील. त्यानंतर जे मुलं 12वीच्या नंतरचे काही शिक्षण घेतात, तर त्या मुलांचा खर्च थोडासा वाढतो. म्हणून एका मुलाचं शैक्षणिक म्हणजे संपूर्णच पालकत्व जर घ्यायचं असेल तर एक साधारण 50,000 ते 70,000 रुपये एका मुलाला वार्षिक पालकत्वचा खर्च येतो. तर असे देणार आहेत. किंवा एका मुलाचा एका दिवसाचा 100 रुपये खर्च द्यावा. म्हणजे साधारण एका मुलाला 3,000 रुपये जेवणाला लागतात. जेवण, त्याचा नाश्ता सगळं एका मुलाला एका महिन्यासाठी. 3,000 रुपये एका मुलासाठी द्या किंवा एका दिवसाचं पालकत्व घेऊन 5,000 रुपये मदत नाही म्हणता येईल याला, की चला सहयोग द्या. किंवा एका वर्षाचं त्याचं पालकत्व घ्या त्या मुलाचं, आणि असं असं करून या मुलांना सगळ्यांना सपोर्ट करा, अशी एक विनंती. तर सर आपल्या इथं त्याबरोबरच आपलं जे बांधकाम चालू आहे, तर 1100 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे मदतीचं आवाहन मी करतो की आपण बांधकामासाठी आम्हाला पर स्क्वेअर फूट, एका स्क्वेअर फूटसाठी 1100 रुपये मदत करावी, ही नम्रतेची विनंती. 3 मजली आता हे इथं मुलांचं घर उभं राहील. इथे 18 वर्षाच्या पुढील मुलं राहतील. साधारण 50 मुलांची व्यवस्था इथं करण्याचा आमचा विचार आहे, की जे जे मी मगाशी म्हणालो की 18 वर्षाच्या पुढील जी मुलं असतात, की जे एकल पालक आहेत, गरीब आहेत, हुशार आहेत, ज्यांना शहरामध्ये शिकायचं आहे, अशा मुलांसाठी हे घर उभं राहणार आहे. मुलांनी नवरात्रामध्ये घट पण बसवले. गणपती उत्सव करतो आपण आणि घट दरवर्षीप्रमाणे मुलं आणि मुली बसवतात. हे मुलींचं घर आहे आणि ऑफिस पण इथंच आहे. आपण आज जाऊ.
मुलांसाठी कॉम्प्युटर लॅब आहे इथे. त्यानंतर ही लायब्ररी आहे पुस्तकांची. इकडे काही पुस्तक आहेत. इथं आहे पुस्तक. पॅनल बोर्ड आहे मुलांना अभ्यासासाठी. प्रोजेक्टर पण आहे इथे. आणि प्रभाकर गानू, हे प्रभाकर गानू, ह्या सुधा गानू. तर यांनी या फ्लोअरला म्हणजे हा जो मुलांचं हे त्याला त्या काळात मध्ये मदत केली म्हणून हे घर उभं राहिलं. आणि वरचा जो फ्लोअर आहे त्याला दीपक घायसत जे आहेत उद्योजक, संजय उपाध्यायांचे मुलं, त्यांनी मदत केली, त्याच्यामुळे ते उभं राहिलं. याच्यामध्ये प्रवीण दवणे सरांमुळं गानू परिवार जोडला गेला आणि त्यांनी हा मजला बांधून दिला. आता छोट्या जागा कमी आहे, पण या जागेमध्ये कॅरम आहे, बाहेर बॅडमिंटन खेळतात, रस्त्यावर क्रिकेट खेळतात. आपल्याला जे जे शक्य होईल, तुमचं घर समजून, आपलं सगळ्यांचे घर आहे, कुटुंब आहे म्हणून या कुटुंबामध्ये सहभागी व्हा, मार्गदर्शन करा, आम्हाला प्रेरणा द्या, हे सगळं काम करायला सोबत उभं राहा एवढी विनंती करतो. आणि सगळे मिळून आपण एक चांगला समाज, चांगला देश, एक प्रेमळ समाज निर्मिती करू एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय जगत, जय भारत. सर धन्यवाद, तुम्ही छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल. तर मंडळींनो, हे होते सावली संस्थांचे संस्थापक. तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील या संस्थेसंदर्भात, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारून माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्यांचा नंबर दिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा, हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्र परिवाराला. सचिन, तुझ्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. आणि तू चांगलं काम करतोय. नगर शहरातलं, नगरच्या अवतीभोवतीतल्या चांगले विषय, सामाजिक विषय मांडण्याचा तुझा जो प्रयत्न आहे, हे पण खूप मोठं सामाजिक काम आहे. त्याबद्दल तुझे पण खूप धन्यवाद. असंच काम करत राहा आणि मोठा हो. धन्यवाद सर. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.